मालेगावमध्ये इंडियन सेक्युलर फ्रंटनं आपलं खातं उघडलं। मुनिरा शेख यांची बिनविरोध निवड झाली। विरोधात असलेल्या उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये अवैध ठरला। अधिकृत घोषणा मतमोजणीच्या दिवशी केली जाणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेण्यात आली आणि चर्चा सुद्धा केली। उमेदवार विजय करण्यासाठी निवडणूक रणनीतीच्या संदर्भात चर्चा झाली, तर आगामी प्रचार सभांसंदर्भात देखील महत्त्वाची चर्चा पार पडलेली। राजसाहेबांना मला भेटायचाच होता। मी युती झाल्यानंतर सुद्धा राजसाहेबांकडे एक दोनदा वेळ मागितलेली, पण ते काही कारणास्तव वेळ मिळाली नाही। परंतु आज मी राजसाहेबांना खास भेटायला आलो का, कारण ते सुद्धा आमचे एक प्रमुख नेते आहेत आणि आमचे उमेदवार आहेत, त्यांच्यावर सुद्धा त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे। त्या संदर्भात सुद्धा त्यांची वेळ घेऊन आज उद्या नवीन वर्षामध्ये सगळ्या उमेदवारांना त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही येणार आहोत। त्यांच्या सजेशन आणि त्यांचा मार्गदर्शन ते त्यांनी मला 2-3 टिप्स दिल्या, त्या महत्त्वाच्या होत्या माझ्यासाठी। त्यासाठी खास म्हणून आलेलो, कारण आज पहिल्यांदा आम्ही दोन्ही पक्ष एवढ्या वर्षानंतर एकत्र परत लढतो, तर आम्हाला सगळ्या सीट आम्हाला इकडच्या महत्त्वाच्या आहेत। त्यासाठी थोडंफार त्यांचं मार्गदर्शन महत्त्वाचं होतं। नाशिकमध्ये अर्ज छाननीच्या दिवशी भारतीय जनता पक्षामध्ये गोंधळाची शक्यता आहे। भाजपनं 5 प्रभागांमध्ये 2-2 उमेदवारांना एबी फॉर्म दिले। पक्षानं जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवारांची उमेदवारी राहील। पक्षानं सांगितल्यानंतर फॉर्म मागे न घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल। भाजपचे सुनील केदार यांनी वक्तव्य केलं आहे। मी ठामपणे सांगतो, पक्षाचे जे अधिकृत उमेदवार राहतील, प्रदेश भाजपने जे सांगितलेले राहतील तेच राहतील। उर्वरित त्यांना पक्ष सांगेल की या जागेवरून तुम्ही उमेदवारी काढून घ्या, नाही काढली तर पक्ष त्यांच्यावर कारवाई। ऑलरेडी पत्र दिलेलं आहे, अधिकृत जी उमेदवारांची यादी ऑलरेडी दिलेली आपल्या वर्तमानपत्रात पण आपण जाहीर केली। आम्ही शहानिशा करून जे काही उमेदवार ठरलेले पक्षाकडून ठरलेले ते उमेदवार राहतील आमचे। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात निलेश राणेंची एंट्री झाली। वरळी, शिवडी, लालबाग आणि माहीमची धुरा आता प्रचारासाठी राणेंच्या खांद्यावर आहे। शिवसेना उमेदवारांसाठी निलेश राणे प्रचाराच्या मैदानात उतरणार आहे। 15 दिवस निलेश राणे ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये तळ ठोकणार आहे आणि प्रचार करणार आहेत। ठाकरे बंधूंच्या सभेसंदर्भातली महत्त्वाची बातमी। ठाकरे बंधूंच्या मुंबईमध्ये 3 सभा होणार आहे। 4 जानेवारीला जाहीरनामा प्रकाशित केला जाईल। दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्रितपणे सभा होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।